सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आषाढी एकादशी आहे। खरं तर मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की मला थोडं सर्दी ताप होता आणि आवाजसुद्धा बसलेला होता। त्यामुळे देवाचं मंदिर आणि भांडी वगैरे नीटशी मला साफ करता आली नाही काल, कारण कुठलीही पूजा करण्याआधी मी आधी सर्व तयारी करून ठेवत असते। आजही पूर्णपणे बरं वाटत नाही आहे, पण आषाढी एकादशी आहे आणि कुठल्याही सणाच्या दिवशी किंवा पूजेच्या दिवशी कसं झोपून राहणार, बरं वाटत नाही। म्हणून काय केलं, थोडं लवकर आवरसावर केलं आणि हळूहळू जमेल तसं पूजा वगैरे करूया म्हटलं। म्हणून सगळ्यात आधी जे आहे मंदिर वगैरे साफ करायला घेतलं होतं। आधी सगळे देव खाली काढून घेतले आणि मग मंदिर आतून बाहेरून नीट असं पुसून घेतले। सण असला की मला देवघर असं अगदी स्वच्छ आणि टापटीप ठेवायला आवडते। तर आता तुम्ही बघू शकता मी या पूर्ण पायऱ्या वगैरे खाली काढल्या आहे आणि त्यांना सगळं पुसून घेतलेलं आहे। आता जसं मी आधीच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी माझ्याकडे नवीन पायऱ्या जे आहे मंदिरासाठी आणलेल्या होत्या, कारण माझ्याकडे आधी पायरीनुसार देवाची मांडणी नव्हती, म्हणून मग मी ते करायला आज घेणार होती। तर इथे आता पायऱ्या वगैरे या मंदिरामध्ये ठेवल्या आणि छान स्वच्छ असा कापड यावर टाकून घेतला। आता मला कलश पण चेंज करायचा होता पानं, म्हणून मग बाहेर अंगणामध्ये जे नागवेलीचं झाड आहे तर तिथले पानं जे आहे तोडून आणते म्हटलं। तर नागवेलीच्या झाडाला छोटे छोटेच पानं होते यावेळेस, म्हणून आंब्याच्या झाडाचं पानं तोडायला गेली आणि तिथे एक इन्सिडेंट झाला। तर इथे जे आहे ते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, तर ते झुमर जे आहे ते झाडामध्ये अटकलं पान तोडता तोडता। घरीच कोणी नाही म्हणून आता दार लावून दिलेलं आहे आणि तुम्ही सगळा प्रकार पाहिलेला आहे। तर घरी छोटंसं झाड होतं ते नागवेलीचं, तर म्हटलं आता कलश पण चेंज करून घेते, म्हणून घरचेच पानं आहे हे नागवेलीचे विड्याचे, तर ते तोडते। तर त्याला कसं 3-4च जरा या आकाराचे पानं दिसले, तर म्हणून म्हटलं जाऊ द्या आज आंब्याचे पानाचं जे आहे ते कलशामध्ये ठेवा, आंब्याचे पानं तोडा। जे छोटं झाड तुम्ही बघितलेलं आहे उपद्व्याप, तर पानं तोडायला गेली तर ते जे बाहेर अटकवलेलं झुंबर होतं तेच त्या झाडामध्ये अटकलं आणि त्याचाच वेळ गेला। म्हणजे घाईमध्ये इतके कामं होतात ना की खूपच, ज्या दिवशी आपल्याला पटपट सर्व आवरायचं असते त्याच दिवशी आपल्याला काही ना काही असं छोट्या छोट्या गोष्टी मध्ये मध्ये येतात आणि वेळ होते। चला तर आता कंटिन्यू करते पूजा। आणि आणखी एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगते की हे जे तुम्ही बघत आहे तर हे लिंबाचं लोणचं आहे आणि आज अशी वेळ आली की याने मला भांडी घासावं लागत आहे, कारण बघायला गेली भांडी काढले तर भांडी घासायचं पावडरच संपलेलं होतं आणि मला लक्षातच नव्हतं की मला आणायचं आहे म्हणून। तर मग आता काय करू, भांड्याचे जे साबण आहे त्याने भांडे निघत नव्हते, म्हणून मग शेवटी जे आहे थोडं डोकं चाललं आणि लक्षात आलं की आपल्याकडे लिंबाचं लोणचं आहे तर त्याने घासूया। एरवी जर काही नसलं तर मी लिंबाणी घासते, पण लोणचं कधी वापरलं नाही, पण आज जे आहे मला लिंबाणी घासावं लागत आहे आणि बरेचपैकी म्हणजे असं छान निघून राहिलेलं आहे। तर हे बघा अशी वेळ येते कधी कधी, म्हणजे किती साऱ्या गोष्टी आपण हे करतो ना। फक्त एका स्त्रीला जर घरी ताप आला किंवा काही ती बिमार पडली तर या गोष्टी होत असतात। बघा तुमच्यासोबत पण असं कधी होते का, कमेंटमध्ये नक्की लिहा। मला असं वाटते की प्रत्येकीवर अशी वेळ येतच असणार की कधी ना कधी तुम्हाला कधी ना कधी असं जे आहे या अशा गोष्टी घरातल्या वापरून वेळेवरचे जे म्हणू आपण ते करून जे आहे आपली वेळ काढावी लागते। तर बघा जाऊ द्या, काही का होईना माझे भांडे जे आहे 2-4 मी आज क्लीन करत आहे, तर ते थोडेफार चांगले क्लीन होत आहे। असंच ठेवावं असं वाटलं होतं, पण ते कसं चांगलं नाही, हात फिरवला ना की बरं होते। हे ताप आल्यामुळे माझं लक्षातच नाही राहिलं की म्हणजे हे भांडे, आता भांडे भरपूर आहे, मी एखादी वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवील। इतके भांडे आहे की मला साधारणतः 2 ते 3 तास त्यापेक्षाही जास्त वेळ त्यांना क्लीन करायला लागतो। हे बघा असं, तर हे बऱ्यापैकी आणि निघत आहे। आता भांडे वगैरे मी स्वच्छ त्याला क्लीन करून पुसून वगैरे घेतले होते आणि कापड इथे पायऱ्यांवरती अंथरून घेतला होता। त्यानंतर जे बाजूला दिसत आहे स्वामी महाराजांचा फोटो, दत्त महाराजांचा फोटो आणि गुरुचरित्र वगैरे व्यवस्थित नीट करून घेतलेला आहे। तर आषाढी एकादशी हा जो एक महत्त्वाचा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो
तर आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायातील सर्वात मोठा सण मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम यांचा गजर करत पंढरपूरला पोहोचतात. भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक दिवस पायी चालणं ही फक्त यात्रा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा उत्सव आहे. असं म्हटलं जाते की भक्त पुंडलिक आईवडिलांची जेव्हा सेवा करत होते, तेव्हा भगवान विठ्ठल त्यांना भेटायला आले होते. पण पुंडलिकाने आधी आईवडिलांची सेवा पूर्ण केली आणि त्यांनी देवाला म्हणजे पांडुरंगाला एक वीट दिली आणि म्हणाले की देवा, कृपया या विटेवर थोडा वेळ उभे राहा. भगवान विठ्ठल त्या भक्तीवर इतके प्रसन्न झाले की आजही विटेवरही उभे आहे. तर या कथेतून आपल्याला एकच संदेश मिळतो की आईवडिलांची सेवा हीच खरी देवसेवा आहे. आपण कितीही देवदेव केलं आणि घरी जर आईवडिलांना त्रास दिला किंवा त्यांच्याशी चांगलं नाही वागलं, तर देवसुद्धा आपल्याला प्रसन्न होत नाही. तर इथे मी सर्व जे माझे देव आहे तर व्यवस्थित त्यांना आंघोळ वगैरे घालून घेतलेलं आहे. स्वामींनासुद्धा इथे आंघोळ घातलेली आहे आणि एक एक जे आहे पायरीनुसारही इथे मी देवांची मांडणी करत आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार नाही की पायरीनुसार देवाची मांडणी कसं करायची, कारण ऑलरेडी व्हिडिओ हा बराच लांब झालेला आहे. तर मी इथे सर्व देवांना असं मस्त आंघोळ घालून घेतलेली आहे. त्यांना त्यांचे वस्त्र घालून दिले. सगळ्यांना गळ्यामध्ये जी मोत्याची माळ असते ती वगैरे घालून दिली. आणि इथे जे आहे ही मी कौंडण्यपूरवरून जी आहे माझ्या मैत्रिणीने मला ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिली होती. तर तिला इथे मी आज ठेवत आहे. तर ऑलरेडी माझ्याकडे इथे पितळीची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, पण आज एकादशी असल्यामुळे मी हिला यासुद्धा मूर्तीला इथे मंदिरामध्ये ठेवून पूजा करत आहे. आता ही जी आहे तर इथे कमलगट्ट्याची माळ आहे, जी मी श्रीयंत्रावर अशी ठेवत असते. तर लक्ष्मीला म्हणजे 108 कमळ वाहल्यासारखं होत असते म्हणते, जर आपण कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्राला म्हणजे श्रीयंत्रावरती ठेवली तर. तर या ज्या पादुका तुम्हाला दिसत आहे या अक्कलकोटवरून आलेल्या होत्या. म्हणजे माझे एक ओळखीचे होते, तर त्यांनी या माझ्यासाठी अक्कलकोटवरनं आणलेल्या होत्या. तर अशा प्रकारे मी पूर्ण अशी देवांची मांडणी करून घेतलेली आहे. छान असतं. प्रत्येक देवाला हळदी कुंकू म्हणजे जे काही आपले स्त्री देवता आहे त्यांना हळदी कुंकू आणि पुरुष देवता यांना अष्टगंध वगैरे हे सगळं लावून फुलं वगैरे मस्त अर्पण केलेली आहे. आणि इथे बघा महाराजांनी आशीर्वाद पण दिलेला आहे. तर त्यांच्याजवळचं जे फूल आहे तर हे जे आहे पडलेलं होतं. बघा, जे भक्त असतात ना त्यांना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आनंद वाटत असतो, मोठ्या गोष्टीची काही आवश्यकता नसते. तर इथे जे आहे मी अशी रांगोळ काढून घेत आहे. तर मला पिवळा कलर फार आवडतो. पूजेमध्ये छान वाटते. पिवळ्या रंगावरती लाल रंगाची जी रांगोळीने आपण जे काही आपले शुभचिन्ह काढत असतो तर त्यांनी एक सुंदर असं खूप धार्मिक आणि सात्विक वातावरण होऊन जाते. तर माझी पूजा जी आहे इथे आटोपलेली आहे, म्हणून मी इथे सगळं अगरबत्ती धूप देवाला असं ओवाळत आहे, अर्पण करत आहे. समई जी आहे ही माझ्याकडे अखंड समई आहे, म्हणजे हा दिवा आमचा रेग्युलर लागलेला असतो. देवाला इथे फळसुद्धा ठेवलेलं आहे, कारण आज एकादशी आणि उपवास असल्यामुळे. आणि धूप वगैरे इथे दाखवलेलं आहे. आणि जी काही माझी नित्यसेवा असते जसे की स्वामी स्तवन, कालभैरवाष्टकम आणि एक माळ जी आहे स्वामी नामाचा जप. तर कुठलीही सेवा नाही झाली तरी मी ही जी आहे ही सेवा रोज करत असते. तर इथे पण मी आता कालभैरवाष्टकम वाचून घेतलेला आहे आणि एक माळ जप केलेला आहे स्वामी नामांचा. तसेच तारक मंत्रसुद्धा मी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने यानंतर मग मी आरती वगैरे केली, पांडुरंगाची आरती, स्वामींची आणि दत्त महाराजांची, तसेच कुलदेवता आणि कुलस्वामिनींची आरती इथे माझी झालेली आहे. आणि खरं सांगू का, मंदिरात इतकं सुंदर दिसत होतं ना की खूपच. म्हणजे बघा, आपण रोज तर पूजा करतो, पण कधी कधी काही सण असला किंवा कुठलंही पूजा वगैरे आपण असं एकदम असं मन लावून करत असतो ना, तेव्हा एकदम अशी पूजा खूप सुंदर वाटत असते.
तर अशा पद्धतीने पूजा इथे पूर्ण झाली होती आणि खरंच पायरीनुसार जी मी देवाची मांडणी केली ना, त्याने इतकं प्रसन्न वाटत होतं. त्यासोबतच इथे जो कापड मी टाकलेला आहे हा हलका असा ऑफ व्हाईट कलरचा आहे आणि त्यावर असे पिवळ्या रंगाचे गोल्डन रंगाचे असे डॉट्स आहे. त्यामुळे इतकं सुंदर वाटत होतं आणि त्यात अजून भर टाकली तर या रंगीबिरंगी फुलांनी, जसे मी काल व्हिडिओमध्ये सांगितलेलेच होते की फुलं जे आहेत ते मी आणलेले होते. तर हा माझा मंगल कलश असते. तर अशा पद्धतीने जे आहे माझी पूजा ही पूर्ण मस्त अशी संपन्न झाली. बरं असो किंवा नसो, पण जे काही आहे परमेश्वर स्वामी ती आपल्याकडून जी सेवा करायची ती करून घेत असते. तर हे पांडुरंग अशा पद्धतीने मस्त सजलेले आहे. आता इथे जी आहे आरती करून घेतलेली आहे. आरती देवाला अर्पण केली आणि तुम्हालासुद्धा इथे आरती मी देत आहे. तुम्हा सर्वांवर सुद्धा स्वामींची कृपा, पांडुरंगाची कृपा सदैव बनून राहो. तर यानंतर महाराजांना मुजरा केला. जो काही फळाचा नैवेद्य ठेवला होता तो अर्पण केला. तर आता पूजा पूर्ण झालेली आहे आणि आता थोडं फराळाचं वगैरे करते आणि जे बाकी कामे आहे जसे सुरुवातीलाच मशीन वगैरे मी लावून दिली होती, तर आता कपडे काढून वाळत घालत ठेवते आणि फराळाचं करून घेते आणि नंतर मग संध्याकाळी जे जवळच विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, घराला लागूनच आहे असं 2-3 घरानंतर, तर तिथे जाते. साधारणतः संध्याकाळी वगैरे जाईल दर्शनाला, कारण आता घरातले कामच पूर्ण करायचे आहे. मुलीला वगैरे, मुलगी शाळेतून येईल, आज सॅटर्डे आहे, हाफ डे आहे तिच्या शाळेचा, तर तिच्यासाठी खायला करायचं आहे आणि मी आणि सासूबाई आहे त्यांच्यासाठी थोडं फराळाचं वगैरे करून घेते. तर संध्याकाळचं मी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करेल, या व्हिडिओमध्ये मंदिरातला दाखवेल. तसेच सोबत दुसऱ्या दिवशी जे आहे बारसेला आमचं विठ्ठल रुक्मिणी जे मंदिर आहे, तर तिथे महाप्रसाद असतो. तर तिथले सुद्धा काही 1-2 जे क्षण तुम्हाला याच्यामध्ये दाखवायचे. व्हिडिओ आवडत असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. चांगलं वाटत असेल तर चांगलं सांगा आणि काही जर माझ्या हाताने चूक होत असेल पूजा करते वेळी किंवा काही सांगते वेळी, तर ते सुद्धा मला कमेंटद्वारे सांगा, म्हणजे मी माझी जी काही चूक होत असेल त्यात सुधारणा करू शकेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कंटिन्यू होईल. तर इथे जे आहे मी आता आम्हा सर्वांसाठी रात्रीसाठी जी आहे ती साबुदाण्याची खिचडी, म्हणजे आम्ही उसळ म्हणत असतो, तर साबुदाण्याचं उसळ करून घेत आहे. म्हणून इथे पटापट उसळ करून घेतलं, कारण मग आम्हाला मंदिरात पण जायचं होतं. तर थोडं 4-5 मिरच्या आणि 1 आलू आणि शेंगदाण्याचा कूट असा मी यामध्ये घालत आहे आणि त्यानंतर हा साबुदाणा याच्यामध्ये टाकून त्याला छान मिक्स करून घेत आहे. आणि थोडंसं साबुदाणा टाकायच्या आधी जेव्हा शेंगदाण्याचा कूट घातला त्यात थोडंसं पाणी टाकलं, कारण आलू थोडेफार हलके याला शिजू द्यावं लागते म्हणून. त्यानंतर मग यामध्ये साबुदाणा टाकून ताट जे आहे झाकून ठेवलं आणि दुसऱ्या गॅसवरती इकडे जे आहे मी ते ताकाला थोडंसं तडका देऊन म्हणजे फोडणी घालत आहे, तर उसळासोबत खायला. आणि चिप्ससुद्धा मी या ठिकाणी तळले होते. तर एकादशीचा उपवास आम्हा सगळ्यांना असतो, मुलीला नसतो, कारण ती सध्या छोटी आहे. तर उसळ वगैरे खायसाठी मुलं करतात, त्यांना आवडतात. तर इथे मग सासूबाई, मी आणि माझे मिस्टर आमच्या तिघांनाही उपवास असतो. तर इथे देवासाठी ताट काढलेलं होतं आणि देवाला वगैरे नैवेद्य जे आहे ते दाखवून दिला होता आणि त्यानंतर मग आम्ही मंदिरात जायला निघालो होतो. मंदिरातून दर्शन घेऊन आल्यावर मग आम्ही सर्वांनी जो आहे इथे मिळून फराळ केला होता. तर हे आहे आमचं विठ्ठल रुक्मिणी चं मंदिर. बिलकुल घराला लागूनच आहे आमचं हे असं मंदिर आणि खूप छान प्रसन्न वाटते. तर इथे आता सध्या गर्दी कमी होती, कारण साधारणतः मी सर्व आटपून 8:30-9ला वगैरे आली होती. तर आरती आणि जे काही आहे इथे रात्रीचं ते सर्व झालं होतं. तर इथे माझ्या सासूबाई ऑलरेडी लवकर आल्या होत्या त्या इथे, कारण उद्या जे आहे कार्यक्रम होता द्वादशीचा. तर इथे जेवण असते मोहल्ल्यातले, म्हणजेच आमच्या एरियातले जे लोक असतात, तर त्यांना जेवण असते. वर्षातनं 2 कार्यक्रम होत असतात. तर एक जो कार्यक्रम आहे म्हणजे हा आषाढी एकादशीचा, तर इथे जे आहेत तर जे बाया आहेत त्या मिळून करतात. तर या माझ्या सासूबाई आहे जे
तांदूळ इथे निवडत आहे आणि इथे जे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग हेच जे काका होते इथलेच आमचे शेजारचे, तर इथे काहीतरी गंमत चालली होती. त्यांच्या गोष्टी आणि फार मस्त रंगल्या होत्या. तर त्यांच्या गोष्टी ऐकून मस्त मलाही सुद्धा हसायला येत होतं. इथे एक छोटीशी मुलगी आली होती आणि माझ्या हातात मोबाईल पाहून ती मला तिचा व्हिडिओ काढायला सांगत होती. नाही झाला एवढंच, बरं उद्याला येशील, उद्या काढू मग. तर अशा प्रकारे आजची माझी आषाढी एकादशीची जी काही सेवा आहे ती फार आनंदात पार पाडली. देवाकडे एकच प्रार्थना आहे की ती प्रत्येकाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य दो आणि प्रत्येकाच्या जीवनात, आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट देव. तुम्हाला जर हा आजचा व्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि कमेंटमध्ये पांडुरंग हरी किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.